सविस्तर घडामोडींना सुरुवात करूया। सुरुवातच दिवसभरातल्या महत्त्वाच्या बातमीनं सत्ता संघर्षासंदर्भात सुप्रीम कोर्टात सुनावणी सुरू झालेली आहे। नीरज कौल यांनी युक्तिवाद सुरू केलेला आहे। त्यांना मवियाचा भाग व्हायचं नव्हतं असं कौल यांनी म्हटलेलं आहे। 21 जूनच्या बैठकीतील गैरहजेरीबाबत सुद्धा सांगण्यात आलं। हे अपात्रतेचं कारण कौल यांनी सांगितलं। काय नेमकं कारण आहे अपात्रतेसंदर्भातलं त्याच्याविषयी ते बोलले। सत्ता संघर्षावर सुप्रीम कोर्टात सुनावणी सुरू झालेली आहे। नीरज कौल यांचा युक्तिवाद सुरू झालेला आहे। 21 जूनच्या बैठकीतील गैरहजेरी हे अपात्रतेचं कारण सांगण्यात आलंय। यावर कौल बोलतायत आमचे प्रतिनिधी प्रशांत लीला रामदास यांना अधिक विचारूया। प्रशांत, काय अपडेट? बरोबर, युक्तिवाद सुरू आहे। शिंदे गटाच्या वतीने जोही कपिल सिब्बल यांनी युक्तिवाद केला तो सर्व दावे खोडून काढण्याचा प्रयत्न कुठेतरी नीरज किशन कौल हे जे शिंदे गटाचे वकील आहे हे करत आहे। महत्त्वाचं म्हणजे त्यांनी व्हीपच्या संदर्भातली अत्यंत महत्त्वाच्या भूमिकेवरती प्रश्नचिन्ह उपस्थित केलेले आहे। व्हीप का नेमला आहे, सोबतच त्यांनी हे म्हटलं आहे खूप फूट निर्माण झाली नाही, आम्हीच मूळ शिवसेना आहो, आमच्याचकडे बहुमत आहे, विधिमंडळ पक्ष देखील आमचा आहे आणि राजकीय पक्ष देखील आमचा आहे, अशा पद्धतीने त्यांनी युक्तिवाद करायला सुरुवात केली होती। आणि आता युक्तिवादाची दिशा हळूहळू ही आता यानंतर महेश जेठमलानी बोलणार आहे। सध्या आता काय युक्तिवाद झाला हे सांगण्यासाठी माझ्यासोबत ॲडव्होकेट राज पाटील आहेत, त्यांच्याशी चर्चा करूया। पाटील साहेब, आता काय चर्चा सुरू झाली आहे, काय युक्तिवाद आहे महत्त्वाचं म्हणजे? त्यात सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे एकनाथ शिंदे गटाकडून नीरज किशोर कौल यांनी रिकग्नाइज पार्टीविषयी जे भाष्य केलं, त्यात इलेक्शन कमिशनच्या पॉवरविषयी भाष्य केलं। त्याचबरोबर त्यांनी रवी नाईक केसचा संदर्भ दिला, AIDMKचा संदर्भ दिला आणि व्हीपच्या संदर्भात आर्ग्युमेंट केली। आता व्हीपच्या संदर्भात त्यांनी आर्ग्युमेंट करताना त्यांनी हेही सांगितलं की विदिन पार्टी डिस्प्यूट म्हणजे वाद झालेला आहे हा, आणि 10व्या अनुसूचीला तो लागू होत नाही, त्या संदर्भात सुद्धा त्यांनी आर्ग्युमेंट केली। आणि त्यांनी हे सांगितलं की व्हीप जारी केला त्यांनी, जो व्हीप एकनाथ शिंदे गटाकडून भारत गोगोल यांना नियुक्त करण्यात आलं होतं, ते कशाच्या कारणावर नियुक्त करण्यात आलं होतं तर विदिन पार्टी डिस्प्यूट झाला, त्यानंतर त्यांनी मेजॉरिटी गटाने भारत गोगोल यांना व्हीप म्हणून नियुक्त केलं। आणि त्यावेळेस व्हीप सभापतींना व्हीप नियुक्त करण्याचा अधिकार असतो। त्याच वेळेस त्यांनी मागच्या म्हणजे फर्स्ट हाफमध्ये हे सांगितलं होतं, स्पीकर यांनी जे नवीन स्पीकर झालेले विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी एकनाथ शिंदे गटाकडून जे भारत गोगावले हे व्हीप नियुक्त करण्यात आले त्यांना मान्यता दिली होती आणि एकनाथ शिंदे यांना विधिमंडळ पक्षनेते म्हणून शिवसेनेच्या वतीनं मान्यता देण्यात आली होती। नवीन स्पीकर यांनी ज्यावेळेस मान्यता दिली ती सुद्धा मान्य सर्वोच्च न्यायालयासमोर पेंडिंग आहे। त्यावर यामध्ये सगळ्यात अतिशय महत्त्वाचा मुद्दा मांडला आहे, शिवसेनेने महाविकास आघाडीत जाऊ नये अशी आमची सुरुवातीपासून भूमिका होती, मात्र आम्ही कधीच शिवसेना सरकार स्थापन करू शकलो नाही असे म्हटले आहे। त्यावेळेस त्यांनी प्री पोल अलायन्स विषयी सुद्धा भाष्य केलं होतं की ज्यावेळेस 2019 मध्ये प्री पोल अलायन्स झालं होतं भारतीय जनता पार्टीचं आणि शिवसेनेचं आणि महायुती निर्माण झाली होती, आणि त्यानंतर निवडणूक झाल्यानंतर उद्धव ठाकरे यांनी महाविकास आघाडी सरकार स्थापन केलं आणि महाविकास आघाडी सरकार स्थापन झाल्यामुळे 2022 मध्ये जो विदिन पार्टी डिस्प्यूट झाला आणि त्यांच्यात वाद निर्माण झाला आणि त्यांनी वेगळा गट निर्माण केला। त्यातूनच एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखाली नवीन सरकार स्थापन झालं आणि जे एकूण 40 आमदार फुटले त्यापैकी 34 आमदारांनी स्वाक्षऱ्या करून त्यांचे नेते एकनाथ शिंदे हे विधिमंडळ पक्षाचे नेते एकनाथ शिंदे ठरवले। हे अतिशय महत्त्वाचं आहे की या संपूर्ण सुनावणी दरम्यान संपूर्ण घटनाक्रम सांगितला जातोय। सोबतच येदुरप्पा यांच्या प्रकरणाचा देखील दाखला दिलेला आहे। कर्नाटकचे माजी मुख्यमंत्री येदुरप्पा त्यांच्या संदर्भात सत्ता संघर्षाच्या संदर्भात कशा पद्धतीने कारवाई झाली होती, काय निर्णय आले होते याचा देखील उल्लेख खास करून नीरज किशन कौल करत आहे आपल्या युक्तिवादादरम्यान। स्टुडिओ नक्की धन्यवाद प्रशांत, आपण सविस्तर माहिती दिली त्याबद्दल। आपण बघतोय कपिल सिब्बल यांनी जे आरोप केले होते सुनावणी दरम्यान, जी ठाकरेंची बाजू मांडलेली होती त्याच्याविषयी नीरज कौल आता शिंदेंची बाजू मांडत आहेत। युक्तिवाद सुरू झालेला आहे, सुनावणी सुरू झालेली आहे। चोरांचं मंडळ, चोर मंडळ, विधिमंडळ नाही चोर मंडळ आहे। अध्यक्ष महोदय, महाराष्ट्र द्रोह अध्यक्ष महोदय आशिष शेलार तुम्ही म्हणताय त्या मताशी मी सहमत आहे। खरंच असं म्हटलं का नाही हे एकदा तपासून पाहण्याची गोष्ट आहे। त्यांनी सरळ म्हटलंय विधिमंडळ नव्हे चोर मंडळ। हे भंपक खोटारडे लोक आहेत। आपण एकमेकावर आरोप करू शकतो दादा,
पण एकमेकाला चोर म्हणू शकतो, चोर मंडळ म्हणू शकतो. जरूर ते बोललेले असतील तर त्या संदर्भामध्ये योग्य तो निर्णय विधिमंडळाने घेतला पाहिजे. जे काय कोणी चोर मंडळ म्हटलं असेल तर ते आम्हाला मान्य नाही. हा अधिकारच कोणी दिला या मंडळ या माणसाला? आपण सर्व कामकाज बाजूला असून पहिले या विषयात निर्णय घ्यावा. हा अधिवेशन संपायच्या आत या बाबतीतला निर्णय घेण्याचे आपण निर्देश हक्कभंग समितीला द्यावे. 41 चोरांची मतं घ्यायची, राज्यसभेमध्ये जायचं. संजय राऊतांनी काय ठेका घेतलाय का कोणालाही डुचायचा? 2024ला याचा हिशोब केला जाईल सगळ्यांचा. विधिमंडळाबाबत संजय राऊतांनी आक्षेपार्ह विधान केलं. आज दिवसभर दोन्ही सभागृहांमध्ये विधानसभा आणि विधान परिषद तिथं यावरूनच रणकंदन झालं. पूर्णपणे गदारोळ आणि गोंधळ दोन्ही सभागृहात बघायला मिळाला. या विरोधात शिवसेना आणि भाजप आक्रमक झाली. राऊतांविरोधात हक्कभंग दाखल करण्याची मागणी करण्यात आली. भाजपचे आमदार अतुल भातखळकर यांनी विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांना पत्र दिल्यानंतर राऊतांविरोधात हक्कभंग दाखल करण्यात आलेला आहे. विधिमंडळाबाबत संजय राऊतांनी आक्षेपार्ह विधान केल्यावर दोन्ही सभागृहात गोंधळ गदारोळ झाला. या विरोधात शिवसेना भाजप आक्रमक झाली. राऊतांविरोधात हक्कभंग दाखल करण्याची मागणी करण्यात आली. भाजपचे आमदार अतुल भातखळकर यांनी अध्यक्षांना पत्र दिल्यावर हक्कभंग दाखल झाला. विधानमंडळ अशा प्रकारे अपमान खपवून घेणार नाही. अशा प्रकारे विधानमंडळाचा अवमान हा काय वाटेल ते झालं तरी खपवून घेतला जाणार नाही, हे देखील या ठिकाणी आलं पाहिजे. आणि म्हणून माझी आपल्याला विनंती आहे, काय निर्णय आपल्याला घ्यायचा असेल तो आपण घ्या, पण मी वैयक्तिक या ठिकाणी अत्यंत मनापासून अध्यक्ष महोदय याबद्दल नाराजी व्यक्त करतो. या वक्तव्याबद्दल, या वक्तव्याचा निषेध करतो. आणि अशा प्रकारचं वक्तव्य करणाऱ्यांवर विधानमंडळ नेमकं काय कारवाई करणार आहे हे जनता पाहत राहील, एवढंच आपल्याला सूचित करतो. हक्कभंग मांडले लवकर येतले, दखल घेतलेले आणि दाखल करून घेतले. कारवाईची काय तुमची अपेक्षा? कारवाई करायची, त्याला अटक करायचं, नाही तर समोर आणायचं आणि जे काय नियम आहे त्याप्रमाणे करायचं. चल, अटक करण्याची मागणी तुम्ही करता? होय होय. माझं पण ऐकलं पाहिजे. आम्ही सगळं मान्य उपमुख्यमंत्र्यांचं ऐकलं. आम्ही काही या विषयाचं समर्थन केलेलं नाही, या विषयाचं समर्थन केलेलं नाही, या विषयाचं समर्थन केलेलं नाही. संजय राऊत साहेबांच्या विषयी जर हक्कभंग असेल तर मला असं वाटतं याची तपासणी करावी आणि आपल्या नियमाप्रमाणे कारवाई करावी. आम्ही या संजय राऊत साहेबांच्या विधानाचं समर्थन केलेलं नाही. तुम्ही याची तपासणी करा, रीतसर कारवाई करा, आमचं काय म्हणणं नाही. विधानसभा आणि विधान परिषदेमध्ये काय निर्णय घेतला जातो हे बघणं महत्त्वाचं आहे. आज दिवस हा महाराष्ट्रामध्ये संजय राऊतांच्या हाय हायच्या घोषणांनीच गाजला. संजय राऊत हाय हाय या घोषणा आपल्याला सभागृहामध्ये ऐकायला मिळाल्या. सत्ताधाऱ्यांनी संजय राऊतांच्या वक्तव्याचा निषेध केला आणि गदारोळ घातला. दोन्ही सभागृह दणाणून गेली. विधानसभा असेल, विधान परिषद असेल, हक्कभंग आणला जावा संजय राऊतांवर, त्यांच्यावर अटकेची कारवाई व्हावी, गुन्हा दाखल व्हावा अशी मागणी हे सगळे करत होते. विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी हक्कभंग दाखल करून घेतलेला आहे. आता पुढे काय होणार, कशी कारवाई होते, काय शिक्षा असते, या सगळ्या संदर्भात आपल्याला जाणून घ्यायचंय. पण त्यांनी वक्तव्य केलं होतं ते नियमांचा भंग करणारा आहे का? जर नियमांचा भंग करणारा असेल तर त्यांना काय शिक्षा होऊ शकते, शिक्षेची काय तरतूद आणि ती शिक्षा देतं कोण, अशा वेगवेगळ्या विषयांवर चर्चा महत्त्वाची आहे. नुसतं राजकारण म्हणून याकडे बघायला नको असं सुद्धा अभ्यासक म्हणत आहेत. संजय राऊत यांनी विधिमंडळ नव्हे चोर मंडळ असं वक्तव्य केलेलं होतं आणि त्याच्या निषेधार्थ त्यांच्यावर हक्कभंग आणा असं विधानसभा आणि विधान परिषदेमध्ये सत्ताधाऱ्यांनी मागणी केलेली आहे. सत्ताधारी भाजप, शिवसेना यांनी संजय राऊत हाय हायची घोषणाबाजी केली. विधानसभा विधान परिषद दणाणून गेलेलं आहे. अतुल भातखळकर यांनी एक पत्र, हक्कभंग संजय राऊतांवर आणला जावा या संदर्भातलं पत्र अध्यक्ष राहुल नार्वेकर यांना दिल्यानंतर हक्कभंग दाखल करण्यात आला आणि त्यानंतर उद्या सकाळी 11 वाजेपर्यंत दोन्ही सभागृहाचं कामकाज तहकूब करण्यात आलं. आजचा दिवस संजय राऊतांच्या विरोधातल्या घोषणांनी दणाणून गेला. अनेकांच्या
सत्ताधाऱ्यांच्या तीव्र प्रतिक्रिया ऐकू आल्या. अधिवेशन सुरू झाल्यापासून सत्ताधाऱ्यांनी संजय राऊतांविरोधात आक्रमकच पवित्रा घेतला. सभागृहाला उज्ज्वल परंपरा आहे असं सांगत संजय राऊतांच्या वक्तव्याविरोधात त्यांच्यावर हक्कभंग आणावा असा प्रस्ताव आणण्यात आला. विधानसभेचे अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी या प्रकरणी चौकशीचे आदेश दिलेले आहेत. संजय राऊतांच्या वक्तव्याची पडताळणी हक्कभंग समितीकडून केली जाणार आहे. त्यानंतर 8 मार्चला याबाबत निर्णय जाहीर केला जाईल असं नार्वेकर म्हणाले. या प्रकरणी सखोल चौकशी होणे अत्यंत आवश्यक आहे, कारण सभागृहाच्या तसेच सभागृहाच्या सन्माननीय सदस्यांचा विशेष अधिकारांचे संरक्षण करणे ही माझी संविधानिक जबाबदारी आहे. सबब प्रकरणी 2 दिवसात चौकशी करून बुधवार दिनांक 8 मार्च 2023 रोजी मी सभागृहास याबाबतचा पुढचा निर्णय जाहीर करीन. ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत पुन्हा एकदा अडचणीत आलेत. शिवसेना आणि भाजपवर टीका करताना संजय राऊतांची जीभ घसरली आणि राऊतांनी विधिमंडळाचा चोर मंडळ असा उल्लेख केला. विधिमंडळ पक्ष म्हणजे शिवसेना नाही, ही बनावट शिवसेना आहे, ते डुप्लिकेट चोर मंडळ आहे, विधिमंडळ नाही असा हल्लाबोल राऊतांनी केला. त्यांच्या या वक्तव्यावर गदारोळ झाल्यावर माझ्या वक्तव्याचा विपर्यास करण्यात आला असं स्पष्टीकरण राऊतांनी दिलं. तसंच गद्दारी करणाऱ्यांबाबत माझं वक्तव्य असून विधिमंडळाचा कधीच अपमान केला नाही असं राऊत म्हणाले. ही जी बनावट शिवसेना आहे, डुप्लिकेट चोरांचं मंडळ, चोर मंडळ, हे विधिमंडळ नाही, चोर मंडळ आहे. त्याने आम्हाला पदावरून काढलं तरी आम्ही का पक्ष सोडणार आहोत का? अशी अनेक पदं आम्हाला पक्षाने दिली, बाळासाहेब ठाकरे आणि उद्धवजींनी दिली, की आम्ही वळून टाकतो पक्षासाठी. आम्ही लफंगे नाही आहोत. पदं गेली, पदं परत येतील. आमचा पक्ष महत्वाचा आहे. विधिमंडळामध्ये गेले, त्याने सरकार स्थापन केलं आणि आमच्यावरती हल्ले करतायत. विधिमंडळाच्या बाहेर त्यांचा उल्लेख चोर असा केला जातो, दरोडेखोर केला जातो. काल आपण बच्चू कडू यांना जेव्हा अडवलं तेव्हा इथं लोकभावना, त्यांना उद्देशून मी म्हटले की ज्यांनी बेईमानी केली, ज्यांनी गद्दारी केली, ह्या लोकांनी विधिमंडळाचं अशा प्रकारे रूपांतर केलेलं आहे. चोऱ्या करून जे आतमध्ये गेले अशा प्रकारे, ते स्वतः चोर आहेत आणि त्यांच्यामुळे विधिमंडळाची बदनामी होते चोर मंडळ म्हणून. ते थांबायला पाहिजे. विधिमंडळ हे चोर मंडळ असं ते म्हणाले, पण माझ्या वक्तव्याचा विपर्यास केला असंही त्यांनी सारवासारव करत म्हणायचा प्रयत्न केला. कोल्हापूरमध्ये शिवसेना खासदार यांनी पुन्हा एकदा सत्ताधाऱ्यांचा समाचार घेतला. आम्ही मुलीचं लग्न केलं तरी नोटीस मिळते, पण आम्ही पळालो नाही. 2024 साली सगळे हिशेब चुकते होणार आणि दिल्लीत आमचं राज्य येणार असा दावा खासदार संजय राऊतांनी केलाय. ते गडहिंग्लजमध्ये आयोजित सभेत बोलत होते. राज्यात निवडणूक झाली तरी शिवसेना एकट्याने 150 जागा जिंकेल असा विश्वास राऊत यांनी व्यक्त केला. शिवसेनेला संपवण्याचं षडयंत्र रचलं गेलंय, पण सच्चा शिवसैनिक आज उद्धव ठाकरेंच्या पाठीशी उभा आहे आणि हीच खरी आमची ताकद आहे असं संजय राऊत म्हणाले. आता निवडणुका घ्या, आहे हिम्मत, आपली तयारी आहे ना? आता निवडणुका घ्या. शिवसेना एकट्यानं लढली तरी 150 जागा आपण घेऊन येऊ, अशा प्रकारचं वातावरण आहे महाराष्ट्रात. 3.5 चोर या कोल्हापुरात आहेत. त्या 3.5 चोरांचं काय करायचं? नाही, आपण त्यांना इथे श्रद्धांजली वाहण्यासाठी उभे आहोत. काय गेले, त्यांचं क्रियाकर्म आपण आटून टाकलेलं, त्यांना विसरायचं आणि त्यांच्या छाताडावर शिवसेनेचे उमेदवार निवडून आणून हा भगवा फडकवायचा. ठीक आहे, सरकार आहे, आपल्यावरती खोट्या कारवाया करतायत, आम्हाला परत तुरुंगात टाकतील, परवा नाही. पण 2024 साली या सगळ्यांचा हिशोब आपण करणार आहोत, सगळ्यांचा.
राज्याच्या विधिमंडळ अर्थसंकल्पीय अधिवेशनाआधी सत्ताधाऱ्यांकडून चहापानाचं आयोजन करण्यात आलं होतं. यावेळी चहापानावर बहिष्कार टाकणाऱ्या विरोधकांचा मुख्यमंत्र्यांनी देशद्रोही असा उल्लेख केला होता. यावरून विरोधक आक्रमक झाले. चोर मंडळ म्हणणाऱ्या संजय राऊतांविरोधात कमंग येऊ शकतो, तर विरोधकांना देशद्रोही म्हणणाऱ्यांविरोधात कारवाई करणार का, असा सवाल ठाकरे गट आणि काँग्रेसकडून करण्यात आलाय. की जे त्यांचे मंत्री जेलमध्ये गेले, हसीना पारकर दाऊदची बहीण, तिला चेक दिलेले ते ज्यांनी देशद्रोह केला ते तर राजीनामा पण घेण्याची हिंमत नाही दाखवली. बरं झालं ते त्यांचे साथीदार अजित पवार आहेत, त्यांच्याबरोबर चहा पिण्याची वेळ आमची टळली. बरं झालं. म्हणजे महाराष्ट्रद्रोह मोठा आहे का देशद्रोह मोठा आहे? माननीय अध्यक्षांनी आमच्या हक्काचं देखील रक्षण करायला पाहिजे. विरोधी पक्षाला देशद्रोही म्हटलेलं माननीय अध्यक्ष महोदय आपण कसं काय सहन करता, असा प्रश्न मला विचारायचा होता. परंतु मला हात वरती करून देखील विधिमंडळाला बोलायची संधी दिली नाही आणि त्यामुळे लोकशाहीचा चौथा स्तंभ म्हणून मी माझ्या भावना ज्या आहेत त्या महाराष्ट्राच्या जनतेपर्यंत पोहोचाव्यात म्हणून या ठिकाणी पुन्हा एकदा तो उच्चार करतोय की विरोधी पक्षाला देशद्रोही म्हटल्यानंतर माननीय विधिमंडळाचे अध्यक्ष महोदय आपण हे कसं सहन करता, हा देखील या विधिमंडळाच्या सर्व सदस्यांचा अपमान आहे. खरंच असं म्हटलं का नाही हे एकदा तपासून जसं अजितदादा म्हटले त्यावर तपासून पाहण्याची गोष्ट आहे. खरंच आता सध्याच्या काळामध्ये शब्दाचा वापर हा बऱ्याच वेळा दोन्ही बाजूने जो होतो तो अत्यंत दुर्दैवी आहे. विरोधी पक्षातल्या सदस्यांना देशद्रोही म्हणणं सुद्धा चुकीचं आहे, हे सुद्धा लक्षात घेतलं पाहिजे. शब्दाचा वापर सगळ्यांनीच व्यवस्थित केला पाहिजे हे मी या निमित्तानं आपल्या सगळ्यांना सांगतो. जे काय कोणी चोर मंडळ म्हटलं असेल तर ते आम्हाला मान्य नाही. बीड जिल्ह्यात अवैध दारूची विक्री मोठ्या प्रमाणावर केली जाते. या संदर्भात तातडीनं कारवाई करण्याचे आदेश जिल्हाधिकाऱ्यांना महिला आयोगाच्या अध्यक्षा रुपाली चाकणकर यांनी दिले. बालविवाह रोखण्याकरता जिल्हा परिषद आणि सगळ्या यंत्रणांनी कामं करावीत अशा सूचनाही त्यांनी यावेळी दिल्या. मला तुम्हाला विनंती करायची आहे, या बीड जिल्ह्यामध्ये फार मोठ्या प्रमाणात अवैध दारूचे धंदे आहेत. यामुळे कुटुंब उद्ध्वस्त होतात, त्याचे परिणाम लहान मुलांवर होतात, कुटुंबातल्या मुलांवरती होतात, त्यांचं आयुष्य उद्ध्वस्त होतं. आपण आजपासूनच पूर्ण बीड जिल्ह्यामध्ये ज्या ज्या ठिकाणी अवैध दारू धंदे आहेत ग्रामसभेमध्ये ते ठराव मंजूर झाले असतील तर उद्यापासूनच तातडीने कारवाई करा. मी तुमच्या सोबत आहे आणि अशा आमच्या तुम्हाला सूचना आहेत. मोठ्या प्रमाणात होतात. एसपी साहेब, आपण कलेक्टर, आपण सीओ या ठिकाणी उपस्थित नाहीये. खरं सीओची ही जबाबदारी आहे. यामध्ये ग्रामपंचायतीच्या पातळीपर्यंत जात असताना आपण बीडीओना सगळ्यांना एकत्र बोलवावं. पोलीस पाटील, ग्रामपंचायतीचे सदस्य, सरपंच, तलाठी, पोलीस पाटला आणि त्याचबरोबर आशा वर्कर, अंगणवाडी सेविका ही यंत्रणा आपल्या सोबत कामासाठी आहे. या सगळ्यांना बोलून व्हिडिओच्या माध्यमातून ज्या ग्रामपंचायतीमध्ये बालविवाह होईल त्या सरपंचांवरती दोषारोप सिद्ध झाल्यास तातडीने कारवाई करा. त्याशिवाय हे बालविवाह थांबणार नाही. बुलेटिनमध्ये पुन्हा एकदा स्वागत. बातमी पुण्यातून. पुण्यामध्ये एमपीएससीच्या विद्यार्थ्यांचं पुन्हा आंदोलन सुरू झालं. जिल्हाधिकारी कार्यालयाबाहेर हे विद्यार्थी आंदोलन करत होते. त्यांनी घोषणाबाजी देखील केली. एमपीएससी मार्फत होणाऱ्या सगळ्या परीक्षा 2025 पर्यंत बहुपर्यायीच झाल्या पाहिजेत अशी मागणी या विद्यार्थ्यांची होती. एमपीएससीच्या विद्यार्थ्यांनी पुन्हा एकदा आंदोलन सुरू केलं. मुख्यमंत्र्यांनी सांगितल्यानंतर आयोगानं नोटिफिकेशन काढलं खरं, मात्र सगळ्या मागण्या ज्या आहेत त्या त्यामध्ये समाविष्ट झाल्या नाहीत. 2 ते 3 परीक्षा ज्या आहेत त्यांची अजूनही नोटिफिकेशन जी आहेत ती निघालेली नाही. त्याच्यामुळे आज या विद्यार्थ्यांनी जिल्हाधिकारी कार्यालयावरती आंदोलन जे आहे ते सुरू केलं. त्यांना विचारूया आपण, तुमची मागणी काय आहे? एमपीसीने जे नोटिफिकेशन काढले त्यामध्ये फक्त राज्यसेवा ऑब्जेक्टिव्ह झालेले आहे, तांत्रिक सेवेचा कुठेही उल्लेख नाही आणि ती ज्या नवीन अभ्यासक्रमानुसार लेखी स्वरूपात होईल त्या पद्धतीनेच होणार म्हणून आम्हाला सांगितलं गेलेलं आहे. त्याचबरोबर PSIसाठी वेगळं असं कोणतंही नोटिफिकेशन अजून आलेलं नाही आहे. त्यावेळी आम्हाला असं वाटलं होतं की टप्प्याटप्प्यानं एमपीसी असं काढेल, पण एमपीसीने रात्रीच्या 11:30 वाजता ते नोटिफिकेशन काढलं आणि त्यामध्ये सांगितलं की तांत्रिक सेवा ही लेखीच होणार आहे. तसं पाहायला गेलं तर तांत्रिक सेवेचा जो सिलेबस आला आहे तो 7 फेब्रुवारीला आला आहे, म्हणजे अवघे 21 दिवस झालेले आहेत त्या गोष्टीला. आणि एवढ्या 21 दिवसात पाठीमागचा रिझल्ट पेंडिंग असताना, पाठीमागचा एक्झाम पेंडिंग असताना आम्हाला सरकार सांगत आहे किंवा आम्हाला एमपीसी आयोग सांगत आहे की तुम्ही लेखी स्वरूपाची तयारी करा. जे विद्यार्थ्यांच्यासाठी
फार मोठी समस्या आहे आणि त्यासाठी आम्ही इथं आलेलो आहोत. सरकारला कोणताही विरोध नाही. आम्ही अतुल लोंढे, नाना पटोले साहेब यांच्यासोबत आम्ही संपर्क केला आहे. ते आज म्हणजे काल पण आमचा मुद्दा मांडला होता. त्यावरती एकनाथ शिंदे साहेबांनी असं सांगितलं की हे जे सरकार आहे ते विद्यार्थ्यांच्या बाजूने आहे. जर सरकार विद्यार्थ्यांच्या बाजूने आहे तर मग आज तुम्ही नोटिफिकेशन का काढू शकत नाही की 11:30 वाजेपर्यंत 11:30 वाजता जर तुम्ही एखादी जाहिरात पब्लिश करू शकता. तर आज आमच्या अशा त्यांना विनंती आहे की तुम्ही आजच्या आज नोटिफिकेशन काढा. आम्ही आंदोलन पाठीमागे घेतो. हे आंदोलन हे आजचा दिवस आणि प्रतिकात्मक अशा स्वरूपाचं आंदोलन असणार आहे. आयोगाने ज्या इतर 3 परीक्षा शिल्लक आहेत, PSI, तांत्रिक सेवा परीक्षा, यांच्याबाबतही वस्तुनिष्ठ परीक्षेचं जे नोटिफिकेशन आहे ते नोटिफिकेशन जारी करावं अशी मागणी या विद्यार्थ्यांची आहे. व्हिडिओ जर्नलिस्ट सचिन अन्साटेसह, वैभव सोनवणे, न्यूज 18 लोकमत, पुणे. कोल्हापुरातून बातमी. कोल्हापुरातील गोकुळ शिरगाव इथल्या जुन्या फर्निचर विक्रीच्या दुकानाला भीषण आग लागली. दुपारी लागलेल्या या आगीत मोठं नुकसान झालंय. आगीत दुकानातील सगळं सामान जळून खाक झालेलं आहे. नाशिक रुग्णालयातील कर्मचाऱ्यांनी कामबंद आंदोलन केलं. रुग्णालयातील नातेवाईक आणि परिचारिकांमध्ये हाणामारी झाली याच्या निषेधार्थ जिल्हा रुग्णालय कर्मचाऱ्यांनी आंदोलन केलं. पोलिसांकडून कारवाई होत नाही तोपर्यंत आंदोलन मागे घेणार नाही असा इशारा कर्मचाऱ्यांनी दिला. केसाला धरून त्यांना जमिनीवर आदळून त्यांना लाथाबुक्क्यांनी मारहाण केली आणि त्यांना एकदम गलिच्छ शब्दात त्यांना त्या ठिकाणी मारहाण करून आणि शिव्यागाळ करण्यात आली. त्यामुळे आम्ही आज या ठिकाणी जोपर्यंत आम्हाला न्याय मिळत नाही, आम्हाला संरक्षण मिळत नाही, कुठलंही ठोस आश्वासन मिळत नाही तोपर्यंत आम्ही या ठिकाणी कामबंद आंदोलन सुरू केलेलं आहे आणि आम्हाला न्याय मिळेपर्यंत आम्ही हे आंदोलन चालूच ठेवणार आहोत. कापूस आणि हरभरा खरेदीकरता ऑनलाईन अर्ज प्रक्रिया बंद झालेली आहे. याचा जळगाव जिल्ह्यातील अंबळनेरमध्ये शेतकऱ्यांनी निषेध केला. शेतकऱ्यांनी जिल्हा परिषदेच्या विश्रामगृहापासून तहसील कार्यालयापर्यंत वरात काढली. हरभऱ्याला वराचं रूप आणि कपाशीला वधूचं रूप देण्यात आलं आणि त्यांचं लग्न तहसील कार्यालयात लावण्यात आलं. यावेळी सरकारच्या निषेधाच्या घोषणा देत तहसीलदार मिलिंद कुमार वाघ यांना निवेदन देण्यात आलं. मित्रांनो, जो कापूस आज शेतकऱ्याच्या घरात पडलेला आहे, 70% कापूस आजही घरात शेतकऱ्याच्या घरात आहे. तो शेतकऱ्याच्या अंगाला चावत आहे, त्याला जखमा करतोय, त्याला झोपू देत नाही. आणि अशा परिस्थितीत त्याच जो कापूस महाराष्ट्रात शेतकऱ्यांनी पिकवला आहे त्याच लांबीचा धागा ऑस्ट्रेलियाकडून 1 लाख गाठी सरकारने आयात केल्या आणि त्याच्यावरचं आयात शुल्क पण माफ केलं. अशा या निर्दयी सरकारला, शेतकऱ्यांचं सर्व मारक धोरण आखणाऱ्या सरकारचा निषेध करण्यासाठी आम्ही आज इथं एक आगळा वेगळा कार्यक्रम आयोजित केला होता. पीक विमा आणि अनुदानाच्या मागणीकरता धाराशिवमधील शेतकरी आक्रमक झाले. सोने गावातील काही शेतकऱ्यांनी स्वतःला जमिनीत गाडून घेत आमरण उपोषण सुरू केलंय. ठोस आश्वासन मिळाल्याशिवाय उपोषण मागे घेणार नाही असं आंदोलकांनी सांगितलं. महाराष्ट्रामध्ये सततचा पाऊस जून जुलैला झाला. त्यावेळेसपासून आम्ही वारंवार आंदोलनं केली. मान्य कलेक्टर साहेबाच्या इथं आंदोलन केलं, कवडगावमध्ये रस्ता रोको केला, पण विमा कंपनीचं ऑफिसची तोडफोड केली. पण ह्या सरकारला, गेंड्याच्या कातडी पांघरलेल्या सरकारला अद्यापपर्यंत घाम फुटलेला नाही. धाराशिवमध्ये एसटी कर्मचाऱ्यांच्या मागणीकरता एकानं टॉवरवर चढून शोले स्टाईल आंदोलन केलं. कळंब एसटी आगारातील सच्चिदानंद पुरी या कर्मचाऱ्यानं BSNLच्या टॉवरवर चढून आंदोलन केलं. यावेळी त्यांनी गळफास लावून घेत व्हिडिओ पोस्ट करत आत्मक्लेश करत असल्याची पोस्ट लिहिली आहे. एसटी कर्मचाऱ्यांच्या न्याय हक्काकरता उभारण्यात आलेल्या आंदोलनामध्ये नेत्यानं फसवलं असा आरोप त्यांनी केलाय. मला एवढंच सांगायचं आहे की 7वा वेतन आयोग पदने हा वेतन श्रेणी निश्चित करून एसटी कर्मचाऱ्यांना सेवा ज्येष्ठतेनुसार तो पण राज्य सरकारी कर्मचाऱ्याच्या प्रमाणे दर्जा देऊन दिला पाहिजे. ही मूळ मागणी आहे. 10वी आणि 12वीची परीक्षा कॉपीमुक्त व्हावी याकरता शिक्षण विभागाकडून अभियान राबवलं जात आहे. त्यासाठी कडक नियमावली तयार करण्यात आली आहे. मात्र या कॉपीमुक्त अभियानाचा यवतमाळ जिल्ह्यातील पुसद तालुक्यातील काटखेडा इथल्या उच्च माध्यमिक विद्यालयात फज्जा उडाला.
या ठिकाणी सुरू असलेल्या 12वीच्या फिजिक्स या पेपर दरम्यान कॉपीचा बाहेरून पुरवठा केला जात होता. काही विद्यार्थ्यांना वर्गखोलीच्या खिडकीतून कॉपी पुरवण्याकरता अक्षरशः झुंबड उडाली होती. शाळेच्या मागील बाजूने तर भिंतीवर उभं राहून कॉपी दिली जात होती. एवढ्या मोठ्या प्रमाणात हा सगळा प्रकार खुलेआम खुल्ला सुरू असताना परीक्षा केंद्रावरील शिक्षक नेमकं काय करत होते असा प्रश्न उपस्थित होतो. आमचे प्रतिनिधी भास्कर मेहरे यांना अधिक विचारूया. भास्कर, या आधी सुद्धा असं चित्र वेगवेगळ्या शहरांमध्ये बघायला मिळालंय. एकतर गांभीर्य परीक्षांचं कमी होत चाललंय, हा भाग तर वेगळा चर्चेचा आहेच. मात्र या पुसटच्या परीक्षा केंद्रावर काय अधिक माहिती आहे? सुवर्णा, ज्यावेळेस 12वी आणि 10वीची परीक्षाचं नियोजन या ठिकाणी शिक्षण विभागाकडनं करण्यात आलं, त्यावेळेस सगळ्यात पहिल्यांदा ठरवण्यात आलं की कॉपीमुक्त अभियान जे आहे ते राबवण्यात यावं आणि कशा प्रकारच्या या ठिकाणी सूचना सुद्धा दिलेल्या होत्या आणि प्रयत्न सुद्धा झाला. मात्र हा जो प्रयत्न झाला, या प्रयत्नाचा पूर्णपणे यवतमाळ जिल्ह्यात फज्जा उडताना दिसतोय. कारण पुसद सारखा जो ग्रामीण भाग आहे, या ग्रामीण भागामध्ये मोठ्या प्रमाणात कॉप्याच्या सुळसुळाट सुरू आहे. काटखेडा नावाचं जे गाव आहे, या ठिकाणी एक केंद्र आहे आणि या केंद्रावर पहिल्या पेपरच्या वेळेस त्या ठिकाणी शालेय शिक्षण विभागाचे कर्मचारी, त्यानंतर उपविभागीय अधिकारी यांनी धाड टाकली होती आणि मोठ्या प्रमाणात कॉप्या जप्त केल्या होत्या. तरी सुद्धा या ठिकाणी कॉप्या सुरू असल्याचं दिसून येतं. कारण हा संपूर्ण जो प्रकार आहे, आज आपण जे व्हिज्युअल्स जे दाखवतो आहे ते आजच्या पेपर्सच्या दरम्यानचे आहे आणि आपण त्या चित्रांमध्ये बघू शकतो की कशा पद्धतीने विद्यार्थ्यांना कॉप्या पुरवण्यात येतात, कशी झुंबड त्या ठिकाणी आहे. आणि एवढंच नव्हे तर ज्या एक जो तिथला जो आपल्यासाठी जो काम करतोय की त्यांनी तसा प्रयत्न केला तर त्याला सुद्धा शिवीगाळ करण्यात आली. आणि हा संपूर्ण प्रकार खुलेआम सुरू असताना आता या संपूर्ण प्रकारामुळे शिक्षण विभागाच्या कार्यप्रणालीवर या ठिकाणी प्रश्नचिन्ह निर्माण झालेलं आहे आणि या केंद्रावर जे केंद्र प्रमुख आहे किंवा त्या वर्गात जे काही टीचर असतील त्यांच्यावर नेमकी कुठल्या प्रकारची कारवाई होणार याकडे सुद्धा आता सगळ्यांचं लक्ष लागलेलं आहे. नक्की भास्कर, धन्यवाद. आपण सविस्तरपणे माहिती दिली त्याबद्दल. सातपुडा पर्वत रांगांमधील आदिवासी भागात जिल्हा परिषद शाळांवर शिक्षकच नसल्याचं धक्कादायक वास्तव समोर आलंय. यामुळे इथल्या विद्यार्थ्यांचं मोठं शैक्षणिक नुकसान होत आहे. याकडे सरकारचं लक्ष वेधण्याकरता पालक आणि शिक्षकांनी आंदोलनाचा अनोखा मार्ग पत्करला. बुलडाण्यातल्या संग्रामपूरमधले विद्यार्थी शिक्षणाचे धडे गिरवतायत. ती शाळा नाही तर पंचायत समितीचं कार्यालय आहे. शिक्षक नसल्यानं त्यांच्यावर ही वेळ आली आहे. सातत्यानं पाठपुरावा करून देखील या विद्यार्थ्यांना शिक्षक मिळत नसल्यानं त्यांचे पालक संतापलेत आणि त्यांनी थेट संग्रामपूर पंचायत समिती गाठत पंचायत समितीमध्ये या विद्यार्थ्यांची शाळा भरवली. शाळेला शिक्षक मिळावे म्हणून विद्यार्थ्यांना आंदोलन करावं लागणं हा देशातील शिक्षण क्षेत्राकरता मोठा मानहानीचा विषय, ही खरं तर शोकांतिका म्हणावी लागेल. आम्ही सर्व पालकाच्या वतीने इथे पंचायत समितीमध्ये शाळा भरवण्याचा निर्णय घेतला आणि जोपर्यंत आम्हाला शिक्षक मिळणार नाही तोपर्यंत आम्ही इथेच मुलांना घेऊन दररोज तहसील हे पंचायत समिती शिक्षण विभाग इथं शाळा भरू. नाफेड मार्फत चना खरेदीची नोंदणी उद्यापासून सुरू होणार आहे असे आदेश प्राप्त झालेत. मात्र या नोंदणी प्रक्रियेच्या आधीच अमरावतीतील चांदूर रेल्वेतील कृषी उत्पन्न बाजार समितीत शेतकऱ्यांनी रांगा लावल्या. तब्बल 2 दिवसांपूर्वीपासूनच शेतकऱ्यांची मोठी रांग बघायला मिळते. रत्नागिरीतील खेडमध्ये नागरिकांनी कचरा गाड्या अडवून आंदोलन केलं. खेडमधील कचरा डेपो साखळदंड लावून बंद करण्यात आला. कचरा डेपोमध्ये दररोज कचरा जाळला जात असल्यानं आजूबाजूच्या रहिवाशांना त्याचा त्रास होतोय. नागरिकांनी आंदोलन केलं. नागरिकांचं आरोग्य धोक्यात आलं असून याला जबाबदार खेड नगरपालिका असा आरोपही नागरिक करतायत. जालन्यामध्ये टवाळखोरांकडून धुडगूस घातल्याचा प्रकार सीसीटीव्हीत कैद झालाय. एक लग्न समारंभ आटोपून रात्री संदीप लिंगायत आणि अक्षय गवळी हे घराकडे येत असताना त्यावेळी कचेरी रोडवर 5 ते 6 जण उभे होते. त्यांनी या टवाळखोरांना हटकलं. त्यांनी या दोघांवर हल्ला केला. दोघांना 5 ते 6 जणांना फिल्मी स्टाईल मारहाण करण्यात आली. जळगावच्या धरण गावातल्या चांदसर गावात कापसावरून 2 गटात हाणामारी झाली. 3 महिन्यांपासून कापूस साठवून ठेवल्यानं त्यातील किड्यांमुळे त्रास होत असल्याचं सांगताना
हा वाद झाला. हा वाद विकोपाला गेला. परस्पर विरोधी तक्रार आता करण्यात आलेली आहे. कापसावरच्या काहीतरी किडे पडले आहेत असं त्यांचं म्हणणं आहे. त्यावरून ते शेजाऱ्यांना त्याचा थोडासा त्रास होतोय, खाजरं वगैरे सुटतोय. त्यावरून त्यांचे शेजारी राहणारे अयूब पठाण आणि भाईदास शिंदे यांच्यामध्ये किरकोळ वाद झालेला होता आणि त्या किरकोळ वादावरून त्यांच्या परस्पर विरोधी तक्रारी नोंद केलेल्या आहेत. त्यांनी ज्याप्रमाणे तक्रारी दिल्यात त्याप्रमाणे ते परस्पर विरोधी तक्रार नोंद करण्यात आलेली आहे आणि पुढील ती योग्य ती कारवाई करीत आहोत. वाहतुकीकरता मनमाड शहरातून जाणारा पुणे इंदूर महामार्ग महत्त्वाचा मानला जातो. या मार्गावरून रोज असंख्य वाहनांची ये-जा होत असते. रस्त्याच्या दोन्ही बाजूला रुग्णालयं, शाळा, बँका, शासकीय कार्यालयं, धार्मिक स्थळं आहेत. या महामार्गावरून जाणाऱ्या वाहनांची संख्या जास्त तर महामार्गाची रुंदी कमी असल्यानं रोज वाहतुकीची कोंडी होते. या महामार्गावर महिन्याला छोटे मोठे सुमारे 80 ते 90 अपघात होतात. त्यामुळे वाहनधारकांसाठी महामार्ग मृत्यूचा सापळा ठरू लागलाय. संपादन नेमकं कुठल्या लाच पिढीत अटकलंय याचं आजही कुठे आम्हाला कळालं नाहीये. तरी या शहरातून एक तर बायपास झाला पाहिजे किंवा चौपदरीकरण केल्याने या शहरामध्ये वाहतूक जी होणार आहे ती होणार नाही. त्यामुळे रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाच्या वतीने पुन्हा मागणी करतो की इंदोर पुणे महामार्गावरती एक बायपास मंजूर करावा किंवा हा जो महामार्ग आहे हा चौपदरीकरण करण्यात यावं अशी मी प्रशासनाकडे मागणी करतो. नवी मुंबईच्या सीवूड्स परिसरातील न्यूरोजन हॉस्पिटलवर पालिकेच्या पथकानं धाड टाकली. या रुग्णालयात मुलांकरता बेकायदेशीरपणे स्टेमसेल थेरपीचा वापर केला जात असल्याचं समोर आलं. त्यामुळे पालिकेने हॉस्पिटलचा परवाना रद्द केलाय. संबंधित डॉक्टरांवर कारवाई सुद्धा केली जाणार आहे. या रुग्णालयात विविध 75 देशातील ऑटिझमग्रस्त रुग्णांवर उपचार केले जात असल्याची माहिती समोर आली आहे. प्रत्येक रुग्णाकडून लाखो रुपये उकळले जातात. आणखी काही बोगस डॉक्टर्स त्यांच्या रुग्णालयांवर अशीच कारवाई व्हावी अशी मागणी जोर धरू लागली आहे. या कारवाईनं अनेक अशा प्रकारची रुग्णालयं आणि डॉक्टरांची धाबीदण आली आहेत. न्यूरोजन जे हॉस्पिटल आहे तिथे असं निदर्शनास आलं 26 डिसेंबरला पाहणी केल्यावर की तिथे या उपचार पद्धतीचा वापर केला जातो. म्हणून त्यांना मग आमच्या मेडिकल ऑफिसरकडून 29 डिसेंबरला शोकॉज नोटीस दिली होती की अशा प्रकारचे गाईडलाईन्स प्राप्त झालेले आहेत, त्यामुळे तुम्ही ही उपचार पद्धती आपल्या ह्याच्यात करू नये म्हणून. 27 जानेवारी 2023ला त्यांनी त्याचा खुलासा दिला. परंतु त्या खुलाशाच्या अनुषंगाने 22 फेब्रुवारीला जेव्हा पुन्हा पाहणी केली तेव्हा असं निदर्शनास आलं की त्यांनी अद्यापही ती उपचार पद्धती सुरू ठेवलेली आहे. बुलेटिनमध्ये पुन्हा एकदा स्वागत. मार्चच्या पहिल्याच दिवशी महागाईनं सर्वसामान्यांना मोठा झटका दिलाय. घरगुती गॅस सिलेंडरचे दर 50 रुपयांनी वाढलेत. आता मुंबईत घरगुती गॅस सिलेंडरसाठी 1102 रुपये 50 पैसे मोजावे लागणार आहेत. होळीपूर्वी महागाईचे चटके सामान्य माणसाला बसतायत. याशिवाय 19 किलो व्यावसायिक सिलेंडरचा दर सुद्धा 350 रुपये 50 पैसे इतका झालेला आहे. नवीन दर आजपासून लागू होत आहेत. सिलेंडरच्या दरात वाढ झाल्यानं रेस्टॉरंट, हॉटेलमधील जेवणाचे दर सुद्धा वाढू शकतात. महिन्याच्या पहिल्याच दिवशी झालेल्या वाढीमुळे सर्वसामान्यांचं बजेट कोलमडण्याची चिन्ह आहेत. गॅस सिलेंडरवर 50 रुपयाचं दरवाढ झालेली आहे. महिलांच्या डोळ्यातून अश्रू येत आहे, गृहिणीच्या डोळ्यातून अश्रू येत आहे. पण राज्यातलं आणि केंद्रातलं सरकार स्वतःची पाठ ठोकत आहे. एकीकडे देशाचा GDP मोठ्या प्रमाणात खाली पडला असताना देशाचे प्रधानमंत्री आम्ही जगामध्ये चांगली आहोत अशा पद्धतीची आपलीच पाठ आपण ठोकताना पाहतोय. फेब्रुवारी महिन्यातल्या तापमानानं 122 वर्षांचा विक्रम मोडीत काढला. फेब्रुवारी महिन्यात सरासरी 29.5 डिग्री तापमान राहिलेलं आहे. 1901 नंतर इतकं तापमान पहिल्यांदाच राहिलेलं आहे 122 वर्षांमध्ये. मार्च ते मे महिन्यादरम्यान महाराष्ट्रात अनेक ठिकाणी उष्णतेच्या लाटेची शक्यता आहे. उत्तर कोकणात देखील मार्च ते मे महिन्यादरम्यान उष्णतेच्या लाटेचा अनुभव येणार आहे. मार्च महिन्यात उत्तर महाराष्ट्र, पश्चिम विदर्भ आणि मराठवाड्यात काही ठिकाणी उष्णतेच्या लाटेचा अंदाज वर्तवण्यात येतोय. देशातील काही भागात सरासरी तापमानापेक्षा वाढ होण्याची शक्यता आहे. त्यामुळे केंद्रीय आरोग्य मंत्रालयानं मार्गदर्शक सूचना जारी केल्या आहेत.
या सगळ्या सविस्तर बातम्यांसह बुलेटिनमध्ये इथेच थांबणार आहोत. या बुलेटिनमधून जाताना नजर टाकणार आहोत राज्यातल्या प्रमुख शहरांच्या तापमानावर.